शिंदे सरकारचा मोठा निर्णय. या रेशन कार्ड धारकांना मिळणार 9,000 रुपये. मित्रांनो, आजचे आहे 8 मार्च, महाशिवरात्राचं मुहूर्त. नेमकी आहे काय बातमी? कोणाला 9,000 रुपये मिळणार? त्याच्यासाठी पात्रता काय असणार आहे? याच्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार मित्रांनो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. चला तर आता व्हिडिओ सुरू करूया. पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आता समोर बघूया. राशन कार्ड हे गरीब लोकांना धान्य पुरवण्याचे एक साधन आहे. राशन कार्ड योजनेअंतर्गत गरीब लोकांना धान्य पुरवले जाते. कोरोना काळापासून केंद्र शासनाने या राशन कार्ड धारकांना मोफत राशन केली होती. आता ती 2028 पर्यंत केंद्र शासनाने म्हणजेच मोदी सरकारने कंटिन्यू केली आहे. म्हणजेच 2028 पर्यंत शेतकरी किंवा इतर कोणते राशन कार्ड धारक पात्रता असेल अशा राशन कार्ड धारकांना मोफत राशन मिळत असते. राशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ, अनुदानित धान्य मिळतात. मात्र आता स्वस्त धान्याऐवजी सरकारने थेट पैशाचा जी.आर केला होता. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या राशन कार्ड धारकांना धान्य पाहिजे नाही अशा राशन कार्ड धारकांना आता डायरेक्ट थेट महा-डी.बी.टी अंतर्गत आजपासून पैसे जमा होणार मित्रांनो. आता याच्यासाठी कोणते राशन कार्ड धारक हे पात्रता असणार आहे? याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 3 ते 4 प्रकारचे राशन कार्ड असतात. केसरी, पिवळे, व्हाईट अशा प्रकारचे हे राशन कार्ड धारक असतात मित्रांनो. आता यामध्ये कोणते पात्र धारक आहे आपण समोर बघूया. हे बघा, शिधापत्रिका धारक या योजनेअंतर्गत पात्र आहे हे जाणून घेणारा मित्रांनो. योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारक हे दारिद्र्य रेषेखाली असावा. म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे किंवा ज्या लोकांकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड असन हे सध्याला पहिल्या टप्प्यासाठी पात्रता असणार आहे. त्यांना मिळणार आहे 9,000 रुपये महिना मित्रांनो. आता हा 9,000 रुपये महिना किती दिवसासाठी असणार आहे किंवा 9,000 रुपये हे एका वर्षाला असणार आहे काय आपण समोर बघूया. आता दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 40 लाख शिधापत्रिका धारक मित्रांनो. म्हणजे 40 लाख शेतकऱ्यांना म्हणा किंवा शिधापत्रिका धारकांना हा लाभ मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. हे बघा, सरकार आता धान्य नियोजन अनुदानित मदत थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. ही मदत आता आपण सांगितलं होतं महिन्याला मिळणार का 6 महिन्याला मिळणार? ही मदत मित्रांनो वार्षिक मदत आहे. म्हणजेच एका वर्षामध्ये शेतकऱ्यांना म्हणा किंवा जे 40 लाख लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांना 9,000 रुपये ही मदत एका वर्षासाठी असणार मित्रांनो. आता याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकतात. काही शेतकऱ्यांना किंवा काही लाभार्थ्यांना हे 15,000, 20,000, 30,000 पर्यंत मिळू शकतात. आता तुम्ही म्हणाल ही रक्कम फिक्स कसं का नाही? आपल्या कुटुंबामध्ये किती लाभार्थी आहे त्यानुसार ही रक्कम ठरलेली असतात. काही मध्ये 4 लाभार्थी असतात, काही मध्ये 8 असतात, काही मध्ये 15 असतात, काही मध्ये 30 सुद्धा असतात. आता यानुसार ते वर्गवारी ठरणार आहे. आता या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना याचा चांगलाच आधार मिळणार आहे. कारण काय थेट त्यांना त्यांची गरिबी सुद्धा थोडी फार म्हणजे मदत शासनाकडून मिळणार आहे. पूर्वी काय होत आहे आपल्याला राशन कार्ड म्हणजे राशन दुकानामधून आपल्याला ते खराब गहू, खराब तांदूळ, डाळ, तेल अशा वस्तू आपल्याला आवडत नसतानाच आपल्या माथी मारायला लावायला लागतात मित्रांनो. आता आपण तेच पैसे घेऊन चांगल्या क्वालिटीचे गहू, तांदूळ, डाळ, तेल खरेदी करू शकतो मार्केटमधून. यासाठी शासनाने आता थेट महा-डी.बी.टी अंतर्गत शेतकऱ्यांना हे पैसे जमा करण्याचे आदेश दिले. आता याच्यासाठी काय असणार आहे? आता यांनी नवीन योजना सुरू केली. यासाठी गरीब कुटुंबांना सन्मान आणि चांगले जगण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना सुरू केली. 8 मार्च 2024 पासून डायरेक्ट महा-डी.बी.टी अंतर्गत हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मित्रांनो. याचा जी.आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि परत एक महत्त्वाची सूचना, जर याच्याबद्दल कोणाला जर अधिक माहिती हवी असल्यास आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन व्हिजिट द्यावे. जर तिथं आपल्याला माहिती सांगितली नाही तर आपण तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागामध्ये जाऊन याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यावा मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला जर 9,000 रुपये मिळाले नसेल तर ताबडतोब तुमच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो. धन्यवाद.